नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांवरच्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 1000 ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार या ठिकाणी 1000 ची तेजी। पण येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 1000 ची तेजी। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 1000 ची तेजी। पण येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये 1000 ची तेजी येण्याचा मार्ग होणार 100% मोकळा। आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे येत्या 90 दिवसात आपल्याला कापसाच्या भावात 1000 ची तेजी येताना दिसू शकते? हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे, तर याच सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा भाव आहे तो किती आहे बरं? तो 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। हा निश्चंकी स्तर आहे, याच्यापेक्षा तर खाली भाव जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की पुढील 90 दिवसात मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावामध्ये बाजारभाव पातळी ही सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी 75 सेंट्स आणि त्यानंतर 80 सेंट्सच्या वर जाताना दिसू शकते। हे झालं पहिलं गणित। आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात एवढ्या प्रमाणात तेजी आली तर याचा 100% परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होऊन देशातील कापसाचा भाव सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार। दुसरीकडे यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील प्रचंड घट, देशात कापसाचा शिल्लक साठा जो की जवळपास 0 आहे, त्याच्यामुळं जी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आहे ती भविष्यात वाढत जाताना दिसेल। याची सुरुवात 15 जानेवारीपासून होईल, परंतु 31 मार्चपर्यंत म्हणजे इथून पुढच्या 90 दिवसाचा विचार केला तर आपल्याला देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होताना दिसेल। याच्यामुळे कापसाच्या भावात 1000 ची तेजी 100% येणार आणि याचमुळे सध्या जी कापसाची भाव पातळी 6900 ते 7300 दरम्यान दिसत आहे, तर याच्यामध्ये सुधारणा होऊन कापसाचा बाजारभाव 1000 च्या या तेजीसह जर 8000 पार गेला
तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको. जर विक्रीचा विचार करत असाल तर माझा स्पष्ट सल्ला आहे, भागत असेल तर भागवा. कारण इथून पुढे जर 90 दिवस कळ सोसली तर कापसाच्या भावातील या तेजीचा आपल्याला 100% होऊ शकतो फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.